हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे भारतीज रेसिपीमध्ये. हाय कर मम्मी. हाय सर्वांना माझा नमस्कार. मम्मी आज स्पेशल काय बनवणार आहे आपण? आज स्पेशल पुणे मिसळ बनवणार आहे. कुठली मिसळ? स्पेशल कुठली मिसळ आहे? पुणेरी मिसळ बनवणार आहे आपण आज. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूयात काय लागणार आहे. तर काय लागणार आहे? कोथिंबीर आणि आलं, एक लसूण, कांदा, एक टोमॅटो, हे सुकं खोबरं आणि हे सगळं आपण मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आणि त्याचं मिक्सरमध्ये वाटण करणार आहोत. तर चला भाजूया. तर आपण कांदा कढईमध्ये टाकलेला आहे भाजून घेण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये हे एक 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 प्रोडक्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. अशा प्रकारे आपला कांदा, टोमॅटो आणि खोबरं, सुके खोबरं हे मस्त भाजून झालेलं आहे. त्यात थोडं तेल टाकून भाजलेलं आहे. पण आधी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घ्यायची. आधी फक्त हे तीनच वाटून घ्यायचंय कारण की ह्याची टेस्ट मग बिघडणार नाही. लसूण कोथिंबीरची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे मिक्सर मधून. हे कांदा, खोबरं, टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आहे. कुकरला एक शिट्टी घेतलेली आहे. मटकी जी मोड आलेली मटकी आहे ती कुकरला एक शिट्टीमध्ये आपण मस्त उकडून घेतलेली आहे. हळद आणि थोडीशी मीठ टाकून कढईत आपण टाकत आहोत 2 चम्मच तेल. 2 पेक्षा थोडं जास्तच टाकणार आहे म्हणजे त्याची तरी येईल मस्त झणझणीत अशी. 2.5 चमचे तेल इन कढई. तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण घालतोय थोडासा म्हणजे 2 तेजपत्ता आणि तेलामध्येच आपण ऍड करतोय 1 चम्मच एव्हरेस्ट का तीखा लाल, 1 चम्मच, 1 चम्मच कांदा मसाला, चुटकी भर मसाला. हा आपण ऍड केलेला आहे आपला वाटलेला मसाला. एक चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला. एक पॅकेट मिसळ मसाला. डन टडन टडन. बारीक गॅसवर हा मसाला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आज भारतीज रेसिपीमध्ये बनत आहे झणझणीत पुणेरी मिसळ. मिसळ मिसळ. लसूण, आलं, कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय आता. या मसाल्यात आपण आता मटकी ऍड करतोय. जी आपण उकडून घेतलेली मटकी आहे ती आता याच्यात ऍड करतोय. आता आपण सगळ्यात शेवटी त्याच्यात मीठ टाकतो आहे. आपली अशी मिसळ झालेली आहे. तर त्याला गार्निश करतोय आपण मस्त. त्याच्यावरती कोथिंबीर टाकतोय वरतून. मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त असा त्याचा मस्त असा झणझणीत असा स्मेल सुद्धा येतोय. मस्त असा वास सुद्धा दरवळतोय. मस्त अशी आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. झणझणीत अशी पुणेरी मिसळ. कशी दिसते मम्मी मिसळ? मस्त एकदम एक नंबर. तुझी फेवरेट मिसळ खा मग आता. टेस्ट कर जरा. ये यम यम यम. मस्त आहे. मस्त एक नंबर. झणझणीत पुणेरी मिसळ एक नंबर तिखट झणझणीत आहे. हा चला तुम्ही पण अशीच आता बनवून बघा. तर अशाच खूप साऱ्या रेसिपीसाठी भारती रेसिपीजला फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा.